पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल द अनपब्लिश स्टोरीमध्ये स्वागत करतो आहे। आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे ओव्हरऑल त्यामध्ये पॉलिटिक्सचा काही विषय असेल, त्याचबरोबर एज्युकेशन असेल, काही पॉलिटिक्सबद्दल काही धोरणं असतील, तर अशा गोष्टींवर चर्चा करत आहोत। त्यासाठी माझ्या लहानपणीचे माझ्यासोबत एक मित्र आहेत, ते म्हणजे अभिषेक पाठक। तर त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत। चला तर मग आता मी तुला हे विचारेन की आजच्या पिढीबद्दल आणि येणाऱ्या भविष्याबद्दल म्हणजे काय वाटते की मुलांचा इंटरेस्ट आणि कितीपर्यंत इंटरेस्ट मुलांनी दाखवायला पाहिजे, सरकारबद्दल असो, आपल्याला भविष्यात काय करायचे त्याबद्दल असो, किंवा एज्युकेशन सिस्टीमबद्दल असो, तर असं तुझे विचार काय आहेत त्याबद्दल? प्रथमतः नमस्कार। मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही मला या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे की मुलांचं किंवा युवकांचं काय असलं पाहिजे आणि सरकारबद्दल मत काय असलं पाहिजे। साधारणतः आजच्या 21व्या शतकातल्या पिढीला विज्ञाननिष्ठ असलेली पिढी आहे आणि सर्वात जास्त म्हणजे टेक्नॉलॉजिकल ही सगळी पिढी आहे। त्याच्यामध्ये कम्प्युटर आणि अँड्रॉइड आणि आता iOS अशा सगळ्या गोष्टींना सगळ्या क्षेत्रांमध्ये, मग ते विज्ञान तंत्रज्ञान असेल, सायन्समधला जो आपला एरोनॉटिकलचा भाग असेल किंवा बाकी इतर सर्वत्र गोष्टी असतील, या सर्व गोष्टीत सध्याच्या युवकांचं जे अनन्यसाधारण महत्त्व किंवा अनन्यसाधारण मुलांचा अभ्यास आहे आणि त्यावरच मुलं काम करत आहेत। आणि याचप्रमाणे टेक्नॉलॉजीचं जे क्षेत्र आहे ते खूप वाढतं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुलांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी असतील आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीवरचा जो नवीन एक तंत्रज्ञान असेल, ते तंत्रज्ञान अवगत करून आपल्या आपल्या परिसरात त्याचा विकास केला पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेलं पाहिजे असं मला वाटतं। आणि राहिला प्रश्न सरकारबद्दल, तर ह्या गोष्टींचा सरकार जे आपल्याला एज्युकेशन पॅटर्नमध्ये आपल्याला सोयीसुविधा देतं ते या गोष्टींसाठी वापरल्या पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे। वाटते की आजचा जो तरुण आहे तो मे बी उद्याचा नेता होईल असं मला वाटते की तर याबद्दल तुझं मत काय आहे? किंवा तू जर बघितलं आपल्या आजूबाजूला बघितलं की जी आजची जी नवीन पिढी आहे किंवा येणारी जी जनरेशन आहे ती सरकारबद्दल आणि पॉलिटिक्सबद्दल किती लक्ष देते, याबद्दल तुझं मत काय आहे? म्हणल्याप्रमाणे आजचा तरुण उद्याचा नेता बनू शकतो आणि बिलकुल बनू शकतो, का नाही बनू शकत? जर एखाद्या मुलाला त्या प्रकारचे संस्कार असतील किंवा त्या प्रकारचं वागणं असेल, मग ते आईवडिलांच्या माध्यमातून असेल, शाळेच्या माध्यमातून असेल, समाजाच्या माध्यमातून असेल, असा मुलगा समाजाभिमुख कामं करून किंवा आपल्या समाजामध्ये, समाज म्हणजे इन शॉर्ट सर्व लोकांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणींवर काय उपाय काढायचे ते उपाय असतील किंवा त्या अडचणी कुठपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत ते पोहोचून तो त्या सर्व गोष्टींवर मार्ग काढायला शिकला आणि राजकारणाकडे थोडंसं डोळसपणे आणि एका अभ्यासू वृत्तीने बघायला लागला, तर तो नक्कीच चांगला नेता बनू शकतो तरुणपणात। आणि आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया की तो सरकारबद्दल आणि धोरणांबद्दल त्या मुलाचं काय असू शकतं। मी पुन्हा तेच रिपीट करतो की आपण कुठल्याही क्षेत्रात काम करताना, मग ते राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, कुठल्याही क्षेत्रात जाताना कुठल्याही गोष्टीचा थोडासा तरी अभ्यास असलाच पाहिजे। आणि मग तो अभ्यास असा असला पाहिजे की तो समाजमनाचा अभ्यास असला पाहिजे। आपल्या शेजार पाजार राहणाऱ्या काही घटक असतील, काही गोष्टी असतील, त्यांच्या अडचणी काय, ग्राउंड झिरोवरच्या अडचणी काय, आपल्या आईवडिलांच्या अडचणी काय, आपल्या आई बहिणींच्या अडचणी काय, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय, समाजामध्ये खालच्यापासून लोअरपासून ते हायरपर्यंत, म्हणजे माझा म्हणायचा भाग की प्रत्येकाच्या अडचणींचा जो अभ्यास करतो, त्या अभ्यासावर ज्याला उत्तरं सापडता येतात आणि त्या उत्तरांना पुन्हा मार्ग सापडता येतो, असा माणूस नक्कीच सरकारकडे डोळसपणे पाहायला शिकतो आणि सरकारकडून ज्या काही अपेक्षा असतील, ज्या काही योजना असतील किंवा सरकारकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असेल, तर तो या अभ्यासातूनच आपल्याला कळतो आणि तो आपण केला पाहिजे आणि त्याच्या प्रकारे आपण इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आजकालच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून काय अपेक्षित आहे असं तुला वाटतं?
आजकालच्या विद्यार्थ्यांना तसं पाहिलं तर सरकारकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. मग त्या शैक्षणिक क्षेत्रात आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहेत, त्याच्यानंतर मग आपण तसं पाहिलं तर मेडिकल क्षेत्रात म्हणू शकतो. एक साधारणशी गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंगच्या खूप साऱ्या संस्था आहेत, खूप सारे कॉलेजेस आहेत, त्याच्यात खूप साऱ्या सीट्स आहेत. त्यापैकी हजारो सीट्स आता रिकाम्या व्हायला लागल्यात. IIT सारखे IIM सारखे काही इन्स्टिट्यूट आहेत, त्या इन्स्टिट्यूटची संख्या वाढवायची गरज आपल्या देशात आहे. त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तर जसं की आपल्या मराठवाड्यासारखा एरिया आहे, या मराठवाड्यासारख्या एरियामध्ये IIM सारखे IIM IIT या संस्था येणं आजच्या काळासाठी अतिशय निर्णायक राहिलेलं आहे आणि त्या यायला हव्यात असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट आपण विचारली की सरकारकडून अपेक्षा, तसं तर सरकारकडून प्रत्येकाला, मग विद्यार्थ्याला असो किंवा नागरिकाला असो, विविध अपेक्षा आहेत. आणि विद्यार्थ्यांना आज देश 75वीत आहे, देशाचा अमृत महोत्सव सुरू असताना देशामध्ये मग जे एकदम बेसिक प्रश्न असतील, मग जसे रस्ते, नाल्या, लाईटचे प्रश्न असतील, ते तर वर्षानुवर्ष चालत आलेलेच आहेत. ह्या प्रश्नांना कुठंतरी एका प्रकारे ह्या प्रश्नांच्या पुढची प्रश्न पण आज विद्यार्थ्यांना महत्त्वाचे वाटायला लागलेत. जसं की प्रत्येक ठिकाणी वायफायची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. जसं ऑप्टिकल फायबरचं जाळं पूर्ण देशात पसरलं आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक गावागावापर्यंत ऑप्टिकल फायबर गेलेलं आहे. मग त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी अजूनही स्ट्रॉंगली नेटवर्क गेलं पाहिजे. आज ऑप्टिकल फायबर जरी गेलेलं असलं तरी काही ठिकाणी अजून पण मोबाईलची रेंज नाही आहे. हे या देशाचं वास्तव्य आहे आणि हे वास्तव हे नाकारून चालणार नाही. मग त्याच प्रकारे रेल्वेसुद्धा मॉडर्न झाली पाहिजे. काही क्षेत्रापुरतीच ही रेल्वे मॉडर्न होत चाललेली आहे. जसं की आपण वंदे भारतकडे पाहूया. जशी वंदे भारत राजधानीपासून एका क्षेत्राशी जोडल्या जाते, त्याचप्रमाणे वंदे भारतचा विस्तारसुद्धा वेगात व्हायला पाहिजे. आणि ती ज्या ठिकाणी लोकांना कनेक्टिव्हिटी पाहिजे, म्हणजे जसं की महाराष्ट्राची आपण गोष्ट करूया की गडचिरोलीपासून मुंबईला जाण्यासाठी किंवा गडचिरोलीपासून नागपूरपर्यंत जाण्यासाठी त्यासुद्धा लोकांना एक फास्ट कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी चांगल्या रेल्वेंचा विस्तार होणं हे एवढंच महत्त्वाचं आहे. आणि हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने का होईना, मग शिक्षणासाठी आज विद्यार्थ्यांना बाहेर पडावं लागतं किंवा नोकरीसाठी बाहेर पडावं लागतं. तर ह्या गोष्टीतसुद्धा आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर 75व्या वर्षी विचार होणं आणि या गोष्टी इम्प्लिमेंट होणं हे अति आवश्यक आहे असं मला वाटतं. तू जसं बोलला की IIM आणि IIT आणि त्याचबरोबर जी वंदे मातरम रेल्वे आहे, तर त्याबद्दल तर तुला काय वाटतं की आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये तर त्याबद्दल काय काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे असं तुला वाटतं? जसं की मी IIM आणि IITचा उल्लेख केला, तर आपल्या मराठवाड्यासारखा अतिदुर्गम भाग म्हणून हे सर्वजण मराठवाड्याला ओळखतात किंवा मराठवाड्याची प्रचिती तशी करून ठेवलेली आहे. परंतु मराठवाडा असा नाही आहे. मराठवाडा हा स्किलफुल लोकांचा एरिया आहे आणि या क्षेत्रातील लोक IIT खरगपूर असेल किंवा IIT बॉम्बे असेल या ठिकाणी पण शिकलेत आणि देशातल्या कानाकोपऱ्यात मराठवाड्यातले विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. मग त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगरला IIT किंवा IIM यांसारख्या संस्था होणं आवश्यक आहे. मी या गोष्टीला जोडूनच एक गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निधनानंतर तिथे त्यांचं स्मारक व्हावं किंवा तिथे त्यांच्या नावाने हॉस्पिटल व्हावं चांगलं, अशी खूप साऱ्या लोकांची इच्छा आहे. किंवा त्यांच्याच राजकीय किंवा त्यांच्या वारसदार असलेले आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी मागे एका भाषणात सांगितलं की मुंडे साहेबांच्या नावाने हॉस्पिटल बांधलं पाहिजे. तर माझं स्पष्ट मत आहे की आदरणीय मुंडे साहेबांच्या नावाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे IIMची स्थापना छत्रपती संभाजीनगरला झाली पाहिजे आणि त्यांचं नाव, त्या संस्थेला मुंडे साहेबांचं नाव दिलं पाहिजे. तर ती एक परिपूर्ण संस्था आणि एका लोकनेत्याच्या नावाने ती संस्था होऊ शकते आणि मराठवाड्याला एक चांगलं एक आरोग्य क्षेत्रातील एक खूप मोठं भव्य आणि दिव्य, मग ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी असेल किंवा नागरिकांना आरोग्याची हमी म्हणू किंवा चांगल्या आरोग्याची हॉस्पिटल एक नवं मराठवाड्याला होऊन जाईल. हा एक महत्त्वाचा भाग आहे. राहिला प्रश्न IIMचा, आणि IIM झाल्यानंतर मॅनेजमेंट क्षेत्रातील हजारो विद्यार्थी आहेत.
काहीतरी सीट्स वाढतील आणि त्यात मराठवाड्याचा नक्कीच कोटा असेल किंवा महाराष्ट्राचा कोटा असेल. त्यामुळे ते एक आपल्याला भरीव योगदान राहील आणि त्याच्यामुळे एक शंका बाळगायचं कारण नाही की गुंतवणूकही वाढत जाईल की एवढे इन्स्टिट्यूट मराठवाड्यात आल्यावर मराठवाड्यातल्या लोकांना एक स्थान पण मिळेल. आणि पुढचा प्रश्न असा की वंदे भारतचा तुम्ही उल्लेख केलात. मुंबईपासून नांदेडचं जर आपण अंतर पाहिलं की मराठवाड्यातला एक सीमावर्ती भागातला जिल्हा म्हणून आपण नांदेडकडे पाहतो, त्याच्यानंतर तेलंगणाचं भाग सुरू होतो. तर या भागात जाण्यासाठी मुंबई ते नांदेड 650 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्हीच पाहता आपण मुंबईला जाण्यासाठी आपल्याला देवगिरी नंदीग्राम शिवाय आज पर्याय नाहीये. एका दिवसात आपण नांदेड ते मुंबई प्रवास करू शकत नाही. जरी तपोवन एक्सप्रेसने निघालो तर आपल्याला यायला रात्रच होते किंवा संध्याकाळ होते. मग या सगळ्या गोष्टींसाठी आपण देशाच्या राजधानीला जोडल्या जाण्यासाठी एकदम फास्टेस्ट रूट झाले पाहिजे. मग ते रस्ते महामार्ग असोत किंवा मग ट्रेन असोत. जसा हिंदू हृदय सम्राट समृद्धी महामार्ग झाला, त्याला जोडण्यासाठी जो सेमी म्हणजे नांदेड ते जालना जातोय आणि तो समृद्धीला जोडला जातोय, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण मराठवाड्यातले जे बेसिक रस्ते आहेत जे पूर्वीपासून आहेत त्याच रस्त्यांची एवढी दुर्दशा आहे की समृद्धी महामार्ग नवीन होणं त्यापेक्षा याही रस्त्यांची जी सुधारणा झाली पाहिजे आणि समृद्धी महामार्ग झाला पाहिजे असं माझं मत आहे. आणि वंदे भारत ट्रेन आपल्या भागात होणं अतिशय आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी सर मी तुम्हाला सांगतो की जे प्रशासन म्हणल्यापेक्षा राजनेते जे असतात किंवा राजकारणी जे असतात त्यांनी जर या गोष्टी मनावर घ्यायला लागले तर जनतेची व्यवस्था होईल आणि त्या मुंबईशी आपलं कनेक्टिव्हिटी वाढेल आणि त्याच्यामुळे साहजिकच गुंतवणूक वाढेल आणि आपल्या भागाचा विकास होईल. असं वसमत शहराबद्दल काय विचार आहेत? म्हणजे असं तुला काय वाटतं की वसमत शहरामध्ये या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि झाल्यात पाहिजे रिगार्डिंग प्रत्येक दृष्टिकोनातून तुझे विचार काय आहेत वसमत शहराबद्दल? साहजिकच वसमतबद्दल तर काय वाटतं तर वसमतबद्दल काही नाही. आपलं शहर आहे, आपल्या सर्वांचं शहर आहे, अतिशय छान शहर आहे. मग शहराचं सौंदर्य असेल, शहराचं पावित्र्य असेल किंवा आपल्या शहरात अजून काहीतरी नाविन्यपूर्ण झालं पाहिजे असं मला वाटतं. जसं की मी एक गोष्ट सांगतो की मला वाटतं की मी खूप लहान होतो तेव्हापासून शहरात एका सभागृहाचं बांधकाम झालं आणि ते सभागृह आज मला वाटतं एक 20 वर्ष झाले ते सभागृह बांधून तयार आहे, पण त्या सभागृहाचं आज लोकार्पण नाही आहे. मग ते सभागृह झाल्यावर आपल्या शहरात आपल्या आईवडील असतील किंवा आपल्यासारखी जी मुलं असतील त्यांना तिथे एक नवीन प्लॅटफॉर्म मिळेल. नवीन नाटक किंवा आपले आत्ताचे पॉडकास्ट असतील किंवा रियालिटी शो असतील ते त्या नाट्यगृहात होतील. ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि बाकी वसमत शहरात नवीन काय व्हायला पाहिजे तर नक्कीच शहरात सध्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेलं आपलं शहर आहे. काही ना काही उणिवा प्रत्येक शहरातच असतात आणि त्या आपल्या वसमत शहरातल्या नक्कीच पूर्ण होतील. ह्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तसे वसमतचे सगळे लोक डोळस आहेत, प्रत्येक गोष्टीचा विचार करणारे आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नक्कीच होतील. आणि त्यातल्या त्यात आता एक म्हणू की आपल्या शहरात नक्कीच एक चांगलं थिएटर व्हायला पाहिजे. थिएटर म्हणजे चित्रपटगृह व्हायला पाहिजे आणि तेही येत्या काळात होईल असं मलाच वाटतं. आणि मग बाकी भाग राहिला बाकी गोष्टींचा सुधारणांचा, त्या पण सुधारणा लवकरच व्हाव्यात आणि त्या होतील. बाकी काय आपण आपल्या शहराचे धिंडोडे काढणं आणि आपण आपल्या शहराबद्दल बोलणं हे मला काही असं वाटते की आजकालच्या जनरेशननं म्हणजे आजकालच्या पिढीनं खरंच पॉलिटिक्समध्ये लक्ष द्यायला पाहिजे का? आणि त्यानंतर जर दुसऱ्या विचारानं जर बघितलं की आजकालची जी मुलं आहेत की भविष्याचं जे नियोजन लावतात त्यामध्ये ते काही लोक डॉक्टर बनतात, काही मुलं इंजिनियर बनतात, पण पॉलिटिक्स बनण्याचा हा दृष्टिकोन आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे की काही त्या ठिकाणी जास्त मुलं जात नाहीत आपल्या साईडचे तरी. तर याबद्दल तुझं मत काय आहे? म्हणजे मुलांनी खरं तिथं जायला पाहिजे का आणि देशाला एक चांगल्या पद्धतीचा देश घडून आणायला पाहिजे का, असं काय वाटतं तुला याबद्दल? बिलकुल. राजकारण हे एक राष्ट्र निर्माणाचं काम आहे. मग त्याच्यात डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, शास्त्रज्ञ असतील, या सगळ्यांचा सहभाग त्यात असला पाहिजे. कारण की माणूस जेवढा हुशार असेल किंवा शिक्षण घेतलेलं असेल तर त्याच्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजकारण राजकारण करताना केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मग मी म्हणल्याप्रमाणे की योजनांची अंमलबजावणी असेल, समाजाला नेमकं हवं आहे काय या गोष्टींचा अभ्यास असेल,
हे लोक चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याच्यामुळे यांचा राजकारणात तर सहभाग असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणल्याप्रमाणे की तरुणांनी राजकारणात जावं का, तर बिलकुल तरुणांनी राजकारणात गेलं पाहिजे. आणि जुन्या प्रकारचं इगोचं किंवा जिरवाजिरवीचं राजकारण केल्यापेक्षा एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जर राजकारण केलं, किंवा आपण म्हणू शकतो की आज हवंय काय नेमकं, मग जनतेला काय पाहिजे किंवा तरुणांना काय पाहिजे, ह्या गोष्टींकडे जर थोडंसं डोळसपणे निरीक्षण करून जर आपण पाहिलं, तर गेल्या 75 वर्षामध्ये किंवा आत्ताच्याही काळामध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी लागतात हो. की आजकाल कोणीही डॉक्टर होणारा, इंजिनियर होणारा जो मुलगा असतो किंवा जी मुलगी असते, ती कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही. ती स्वतःच्या स्वकर्तृत्वावर किंवा स्वतःच्या अभ्यासाने ती पुढे जाते आणि ती डॉक्टर बनते, तो इंजिनियर बनतो आणि तो पुढे जातो आणि ते त्यांचं काम करतात. तर माझं स्पष्ट मत आहे की आजकालचे जे लोक पब्लिक कमिशनच्या एक्झाम देतात, म्हणजे जसं की MPSC असेल, UPSC असेल, ह्या परीक्षा देताना सुद्धा प्रचंड अभ्यास करून ही सगळी मंडळी पुढे जातात. काही जणांना अनपेक्षितप्रमाणे अपयश येतं. मग ते अपयश आल्यावर या मंडळींनी खचून न जाता, माझं स्पष्ट मत आहे की या मंडळींनी राजकारणात आलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींचा सराउंडिंगचा, मग इतिहास असेल, भूगोल असेल, सीसॅट असेल, किंवा जनतेशी निगडीत प्रश्नांचा जो अभ्यास असतो, तो ह्या MPSC UPSCच्या मंडळींनी केलेला असतो. म्हणून येणाऱ्या काळात जे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा गावचे सरपंच असतील, ही सर्व मंडळी असावीत, हे माझं मत आहे. तर ते का आहे, तर ह्या मंडळींनी जर राजकारणातला वावर जर वाढवला, तर या गोष्टींमुळे एकतर त्यांचा नागरिकशास्त्राचा आणि सरकारचा तर अभ्यास झालेलाच आहे. त्याच्यामुळे सरकार चालवणे किंवा काही योजनांची अंमलबजावणी करणे किंवा लोकांपर्यंत पोहोचणे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शीपणा ठेवून या गोष्टी अंमलात आणणे, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण तयार करतो आणि ती गोष्ट अंमलात आणणं अतिशय महत्त्वाचं. आता तुम्ही सुद्धा एक गोष्ट आपण अनुभवतो की एखादी गोष्ट कोणाला शिकवताना ती गोष्ट जर आपण मग एखादा एक्सपेरिमेंट करून शिकवली तर ती लक्षात राहते. तर त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण विकास केला पाहिजे आणि तो जनतेपर्यंत गेला पाहिजे. आणि हा विकास सगळे शिकलेले तरुण मंडळी असतील, ही अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली करावं आणि तरुणांनी राजकारणात यावं. आणि राजकारणसुद्धा आता राजकारणाचा स्केल वाढला पाहिजे हो. गेल्या काही काळात राजकारणाचा आपण एक उतरता स्केल पाहत आहोत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतोय, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतोय, मग व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी होतोय. त्याचप्रमाणे राजकारण्यांना वाटतंय की माझा मुलगा सुद्धा कुठल्या तरी सहकारी संस्थेवर असला पाहिजे, कारखान्याचा अध्यक्ष असला पाहिजे, मी आमदार असलो तर माझा मुलगा पुढे आमदार असला पाहिजे, मी जिल्हा परिषदेवर असलं तर माझा मुलगा जिल्हा परिषदेचा सदस्य असला पाहिजे. असं न होता राजा का बच्चा राजा नहीं बनेगा, जिसकी काबिलियत है वो राजा बनेगा. फिर कैसा बनेगा, तर एक सामान्य मुलगा असतो, मी एक तुम्हाला उदाहरण देतो याच्यामध्ये. एक सामान्य मुलगा असतो, त्याचे आई वडील मोलमजुरी करणारे असतात, तो सुद्धा कष्ट करणारा असो. असे हजारो उदाहरण आपल्यासुद्धा एरियात आहेत, म्हणजे आपल्यासुद्धा क्षेत्रात आहेत. पण त्यांना वरती यायचं जे माध्यम म्हणूया ते आता हळूहळू मिळत चाललेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या देशातसुद्धा आपण आता सध्या आपल्या डोळ्यांनी पाहतोय की एका सामान्य घरातला मुलगा देशाचा पंतप्रधान आहे किंवा राज्याचा मुख्यमंत्रीसुद्धा एका सामान्य घरातला मुलगाच आहे. तर त्याचप्रमाणे आपण आता विविध संस्थांचे डायरेक्टर पाहतो किंवा आपण साधे उदाहरणं घेतोय की हे डॉक्टर झाले, कसे झाले, त्यांचा काही जणांचा पूर्व इतिहास बघितला तर खूप गरिबीतून उठून हे सगळे लोक शिक्षण घेतात. आणि आता तुम्ही आम्ही पाहू, आपण ज्या शाळेत शिकलो किंवा आपण जिकडून पुढे जातोय किंवा आपल्यावर जे संस्कार झाले ते सगळ्यांना सोबत घेऊन जायचे संस्कार झाले. आणि या गोष्टीमुळे आपल्याला काय सवय पडली की प्रत्येकासोबत राहिलं पाहिजे. मग राहताना आचार विचार संस्कार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या शाळेने दिल्या, आपल्या परिवाराने दिल्या. मग ह्या गोष्टी कधी झाल्या, आणि ह्या गोष्टी कधी झाल्या, जेव्हा आपल्याला कोणीतरी ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं तेव्हा झाल्या. मग ह्याचप्रमाणे राजकारणात सुद्धा एका हेल्दी प्रकारचं राजकारण झालं पाहिजे. मग ते कॉम्पिटिशन तर प्रत्येक क्षेत्रात असते, ती राजकीय क्षेत्रात आहे आणि ती असलीच पाहिजे. पण ह्या कॉम्पिटिशनमधून
नवीन पिढी तयार होताना मी पुन्हा तेच सांगतोय की एक डेव्हलपमेंटचा भाग तर महत्त्वाचा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारा आणि तरुण पिढीनी पुढच्या 50 वर्षांचा विचार करून राजकारण केलं पाहिजे. ते शॉर्ट टर्म राजकारण आजच्या तरुण पिढीने करावं या मताचा मी बिलकुलच नाही आहे. लाँग टर्म जर राजकारणाचा तरुण पिढीने विचार केला तर आपण आपल्या तारुण्यात जेवढ्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टींचा वापर आपल्यालाही होईल आणि आपल्या पुढच्या जनरेशनला होईल, आणि मग पुढची जनरेशन आपल्याला पुन्हा राजकारणात ती ॲक्टिव्ह करता येईल. या दृष्टीनं आजचं राजकारण किंवा आजच्या तरुण पिढीने काम करावं आणि ते केलं.